आज आपण कांदा खोबऱ्याचा मसाला बनवूया. आता ह्या कांदा मी असा गॅसवर भाजून घेणार. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तव्यावर पण बारीक कापून भाजू शकता. आता या कांदा आपण भाजून घेऊया. म्हणून हे खोबरं कापून खोबरं एकदम बारीक कापून घेऊया. मला काळा मसाला पाहिजे म्हणून मी गॅसवर कांदा भाजते. तुम्हाला काळा नाही पाहिजे तर तुम्ही तव्यावर कापून कांदा भाजून घ्यायचा. त्याचा तवा ठेव. त्याच्यावर आपण आता थोडे धने भाजून घेऊया. आपण आता हे धने खोबरं कांदा मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊ. आता याच्यात ही बारीक होण्यासाठी थोडं पाणी घालतो. आता आपला मसाला तयार झाला आहे. आता जर नाही तुमचा मसाला बारीक झाला तर थोडं पाणी आणि टाकायचं आणि ह्या मसाला आता डब्यात भरून 8 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये पण वापरू शकता.